नमस्कार. ज्ञानेश्वरी वाचन भाग 21. आता युद्धाच्या प्रसंगाचं वर्णन आहे, युद्धाची सुरुवात आहे. आणि या युद्धाच्या सुरुवातीलाच भगवद्गीता सांगितली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे सगळ्या युद्धाचं वर्णन येणार नाही, पण सुरुवातीचं येणार. कारण जोपर्यंत अर्जुन विषाद होत नाही तोपर्यंत कृष्ण बोलत नाही. आणि एकदा कृष्ण बोलून अर्जुनाला समजलं, गीता संपली की ज्ञानेश्वरी संपली. त्यामुळे तो भाग चालू आहे. दोन्ही सैन्य एकमेकांच्या समोर उभे राहिलेल्या असतानाचा प्रसंग आहे. दुर्योधनाने आपल्या सैन्याची भलावण केली, त्यांना प्रेरणा दिली आणि सेनापतीच्या सांगण्याप्रमाणे वागा असं सांगितलं आणि जोरदार शंखनाद केले, वेगवेगळी रणवाद्य वाजवली. युद्धाच्या सुरुवातीला त्या काळात असंच होतं. आता तर आपण फक्त याचा मिलिटरीचा बँड असतो, पण आता काही युद्ध करण्यापूर्वी काही वाजवत बसत नाही. आणि इथून लाहोरला, भारतातून लाहोरला अस्त्र जाणार, तिकडून येणार, कुठला आवाज पोचणारे अस्त्र. आता ते आवाज करून सुरुवात करणं विषय नाही त्यावेळेस होता. तदा श्वेतैर्हयैर्युक्त महती स्यन्दते स्थितो माधवः पांडवश्चैव दिव्यौ शंखौ प्रदद्मतु. ओवी 14. पांचजन्यं ऋषिकेशो देवदत्तं धनञ्जयः पौण्ड्रं दद्मो महाशंखा भीमकर्मा वृकोदरः. अनन्तविजयं राजा कुन्तीपुत्रो युधिष्ठिरः. राजा युधिष्ठिर. नकुल अनंत विजय होता त्याचा. नकुल सहदेवश्च सुघोष मणिपुष्पकौ काश्यश्च परमेश्वासा शिखंडी च महारथः. दृष्टद्युम्नो विराटश्च सात्यकेश्च पराजितः. द्रुपदो द्रौपदेयश्च सर्वशः पृथिवीपते. सौभद्रश्च महाबाहो शंखान् दद्मु पृथक् पृथक्. सघोषोदार्तराष्ट्राणां हृदयानि व्यदारयत्. नभश्च पृथिवीं चैव तुमुलो व्यनुनादयन्. आता त्यांचे घोष झाले, दुर्योधनाच्या सैन्याचे घोष झाले, रणदुंदुभी वाजल्या. त्यानंतर ज्याला पांढरे घोडे सोडलेले आहेत अशा थोर रथात बसलाय. कोण बसलाय? तो रथ कोणाचा आहे? अर्जुनाचा आहे. बसले कोण पुढे? भगवान कृष्ण आणि अर्जुन या दोघांनी आपल्या दिव्य शंखाचा नाद केला. भगवान कृष्णाने आपला पांचजन्य हा फुंकलेला आहे. म्हणजे हा अर्जुनाचा रथ हा पांढरे घोडे असलेला आहे. शुभ दर्शवतो, शुभम भवतु. सुरुवात पांढऱ्या घोड्यांनी झालेली आहे या ठिकाणी. आणि मग भगवान कृष्णाच्या याचं नाव काय बरं? पांचजन्य. हा तो भगवंताचा शंख आहे. अर्जुनाचा कुठला आहे? देवदत्त. अर्जुनाचं इथे दुसरं नाव कुठलं आलंय? धनंजय. कृष्णाचं कुठलं दुसरं नाव आलंय? ऋषिकेश. ही एक मजा आहे बरं का. वेगवेगळी नाव आहेत, माणूस तोच आहे. एकम सत विप्रा बहुधा वदन्ति. ही आपली संस्कृती. एकच सत्य आहे. ते जे विद्वान लोक आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने सांगतात, वेगवेगळ्या नावाने संबोधतात. ही जी व्हरायटी ॲक्सेप्टन्स आहे ना, तो आपल्याकडे आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपण सगळ्या जगाला ॲक्सेप्ट करतो आणि मग म्हणतो विश्वात्मके देवे. आणि यात पुढे काय आहे? ही ईश्वरनिष्ठांची मांडळी हे अनवरत भूमंडळी सगळ्या अख्ख्या जगामध्ये बैठतू भूता असं होतं. मध्ये हे कशात नाही येतं माऊली की सर्व समावेशक बनत जातो.
आता आपल्याला स्वसंरक्षणासाठी काही गोष्टी करायला लागणार आहेत, खुद्द भगवंतांनी पण सांगितलं. पण म्हणून आपलं मूळ सोडायचं का, हा प्रश्न येणार आहे. तर मूळ नाही सोडायचं तर भाव येणार, जागरूकता येणार, आपलं जागरूकता येणार, विरोध होणार, विरोध करावा लागणार. हे सगळं असलं तरी सुद्धा मूळ नाही सोडायचं. या मुळामध्ये काय म्हटलंय की आम्ही समस्त हे विचारले तवैसेही फळा आले. तर हे समस्त सगळ्यांसाठी फलदायी असं काय असणार, ते आम्हाला हवंय. अचाट कर्म. तर आपण कुठं होतो, दुसरीकडे गेलो, ठीक आहे, काय हरकत नाही. तर हे आपलं मूळ नाही आपल्याला सोडायचं, आपल्याला ते पकडूनच राहायचं आहे, पुढे जायचं आहे. मी आता म्हटलं तसं आमच्या संस्कृतीच्या, परत एकदा एका वाक्यात, आमच्या संस्कृतीच्या आणि धर्माच्या रक्षणासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नाही तर हे सगळं जाईल. काही जण म्हणतात की नाही, काय गेलं तर गेला, 5 पिढ्यांनी काय होणार आहे, आम्ही काय चिंता करू. असं नाही आहे. ह्या 50-100 पिढ्या झाल्या, हे ठेवलं आहे त्यांनी, आणि आपण मात्र 2-5 पिढ्यांनी जाऊ दे म्हणणार, नाही जाणार. तर आम्हाला हे राहायला हवं आहे, असायला हवं आहे. आणि ते करत असताना हा आमचा काही वेळा संघर्ष होईल, होऊ द्या. तो संघर्ष कमीत कमी किंवा बिना रक्ताचा कसा होईल हेही बघायला हवं. आणि तिथे झालं युद्ध, पण आता नको. तर कमीत कमी रक्ताचा तो संघर्ष होईल हेही बघायला हवं. पण आमचं मूळ सोडायचं नाही की ज्याच्यामध्ये वेगवेगळी नावं, रूप ही सगळी आपल्या भगवंताची आपण ॲक्सेप्ट केली. आणि त्यामुळे आपण किंबहुना चराचर आपण असे झाला असं ते त्या ठिकाणी आलंय. कुठे आलंय, माऊलीच्या ह्याच्यात. तर तेही सुटायला नको. आणि हे तारतम्य आहे ना, हे मी असं सांगून नाही येणार. स्वतः अभ्यास करा, येईल. तारतम्य येणार नाही असं नाही, हे तारतम्य देखील येईल. एखाद्याचा राग येणं आणि सरसकट सगळ्यांना भरडणं यात सुद्धा फरक आहे. युद्धाच्या वेळेला संहार होणं आणि युद्धाच्या वेळेला नेमकं शाळेवरच बॉम्ब टाकणं ह्याच्यात फरक आहे. अशी पुष्कळ तारतम्य, ती आम्हाला हवी आहे. मी आज म्हटलं होतं नुसती आधी एक आई बोलणं व्हायचं नाही, पण आहे सुचेल तसं बोलत राहायचं. हे बघा, शेवट आपल्याला काय, गप्पा मारायच्या, आणि त्यासुद्धा उपयोगाच्या गप्पा मारायच्या. नाही तर तसं मी फार गप्पिष्ट आहे. नको त्या नाही, वाईट विषयावर शक्यतो बोलत नाही, पण जसं काही फारसा उपयोग नाही अशाही गप्पा मी मारतो, नाही मारत असं नाही. परंतु या सगळ्या उपयोगाच्या गप्पा आहे आत्ता ज्या आपल्या चालल्या. श्रीकृष्णार्जुनाचा संवाद एवढा मोठा झाला, त्यात त्यांनी एवढं मोठं केलं, पण सगळं उपयोगाचं झालं. आता पहा, एवढ्या गप्पा मारल्या, किती गप्पा मारायच्या. माऊली तर एवढी ज्ञानी विरागी, अर्थात त्यांची लेवल नाही, त्यांनी सगळ्याच उपयोगाच्या गप्पा मारल्या. आम्ही काही बिनकामाच्या मारतो, पण खूप आहे, गप्पा मारण्यासारखं खूप आहे. आणि त्यातून आता तो व्हिडिओमध्ये बसल्यावर मात्र सगळं उपयोगाचंच व्हायला पाहिजे असंच बोलायचं आणि बोलतोय. भिन्न उपयोगाचं वाटलं तर नक्की सांगा. तर असा अचाट, हां, तर काय झालं, कृष्णार्जुनाने शंख फुंकले आणि मग नंतर काय, भीमाने पुढे आले ओव्यांमध्ये. भीम एकदम जागा झाला आणि त्याने आपला पौंड्र नावाचा शंखाचा नाद केला. भीष्माचा कुठला आहे, पौंड्र. मग कुंतीपुत्र युधिष्ठिर जो स्वतः राजा आहे त्याने अनंत विजय नावाचा शंख वाजवला आणि नकुल सहदेव यांनी आपले सुघोष, नकुलाचा सुघोष आणि सहदेवाचा मणिपुष्पक हे शंख फुंकले गेले. तर हे राजा धनुर्धारी काशीराज, महारथी शिखंडी, दृष्टद्युम्न, विराट आणि कोणाकडूनही जिंकला न जाणारा सात्यकी, द्रुपद आणि द्रुपद राजाचे पुत्र या सर्वांनी व सुभद्रा पुत्र म्हणजे अर्जुनाचाच आहे, पण तो सुभद्रेपासून झाला आहे किंवा सुभद्रा आणि अर्जुनानं झाला आहे, तो अभिमन्यू
या सगळ्यांनी देखील आपले निराळे, प्रत्येकाचा एक नाही आहे ना, वेगवेगळे, प्रत्येकाचा एक वेगळा शंख आहे, हुंकले. या सर्व शंखांच्या एकवटलेल्या नादाने अभी हो गया गड़बड़. बहुत बोलता था कि मैं हूँ मैं हूँ मैं हूँ, अरे क्या तू है, अभी गडबड क्या हुआ देखो. या शंखाच्या एकवटलेल्या नादाने धृतराष्ट्राच्या मुलांची अंतःकरण विदीर्ण झाली, घाबरले, तंतरले. आणखी एक शब्द येतो नको, आणि तो भयंकर नाद पृथ्वी आणि अंतरिक्षात दुमदुमत होता, आणि हे घाबरले. दोन्ही झालं एक. ऐसी स्वर्गी मातू देखो नि तो आकांतू, तव पांडव दळा तू वरतले काही. पांडवांमध्ये काय झालं बघा. होंकानि जजार विजयाचे, किते भांडार महातेजाचे, जेथ गरुडाची जावळी, येचे कांतले चारी. किती पोचतो आवाज, याचं जजमेंट चुकतं. मागे एक जण म्हणला, नंतर एकदा कमी केला, परत असं वाटतं की अरे पोचतो का नाही आवाज, परत वाढतो. बघूया आता, तुम्हीही सांगा की 137च्या आधीचा आवाज आवश्यक आहे का 137च्या नंतरचा, म्हणजे आत्ता ओवी 137 आहे ना म्हणून. आता हा एक आवाज आहे. ऐसी स्वर्गी मातू देखो नि तो आकांतू, तव पांडव दळा तू वर्तले काही. हो का निजसार विजयाचे, की ते भांडार महातेजाचे, जेथ गरुडाची जावळी येथे कांतले चारी. का की पाखाचा मेरू जैसा, रहमरू मिरवते तैसा, मिरवतसे तैसा, तेजे कोण दाटलिया दिशा जयाचेनी. जेथ अश्ववाहुकू आपण, वैकुंठीचा राणा जाण, तयाचे रथाचे गुण काय वर्णू. कौरव सैन्यात होत असलेला हा भयंकर ध्वनी ऐकून देव स्वर्गात अशा रीतीने गोष्टी करीत असताना इकडे पांडव सैन्यात काय वर्तमान चाललं होतं. किंवा जो थोर विजयाचे सर्व सार असलेला, म्हणजे ज्याच्यावर बसून युद्ध केले असता विजय होणारच, किंवा जो थोर तेजाचे कोठाराप्रमाणे अतिदैदिप्यमान आहे, त्याला गरुडासारखे वेगवान असलेले 4 घोडे, आता पांढरे सांगितले होते ना, ते गरुडासारखे वेगवान आहेत, 4 घोडे जुंपले होते. किंवा जो पंख पसरलेल्या मेरू पर्वताप्रमाणे, मेरू पर्वत केवढा प्रचंड आहे अशी कल्पना आहे ना, दिसत होता, ज्याच्या तेजाने सर्व दिशा भरून गेल्या, असा तो अर्जुनाचा रथ तर शोभत होता. माऊलीने या ठिकाणी वर्णन केले की केवढा तो अर्जुनाचा रथ कसा, त्याला 4 शुभ्र पांढरे घोडे, और क्या क्या मजा आहे. त्याची ताकद काय, त्याचं सौंदर्य काय, त्याची अफाटता आणि विराटता काय आहे सगळं सांगितलं. मेरू पर्वताप्रमाणे विराट असा तो 140. ध्वजस्तंभावरी वानरू. आता या अर्जुनाच्या रथावरती सारथी कृष्ण आहे आणि वरती साक्षात हनुमंत बसलेले आहेत. पाहिलं आहे ना ते चित्र. तर वानरू म्हणजे हनुमंत बसले, तो मूर्तिमंत शंकरू, तो शंकराचा अवतार असल्यासारखा भास माऊलीला या ठिकाणी झाला आहे. सारथी शारंग ध्रुव, आता आणखी एक नाव आलं, सारंगधर तो अर्जुनेसी. अर्जुनाला रथावर ते सगळे लांबचं बघण्यासाठी असेल, कोणाला तरी बसवत असतील, तर तो खुद्द हनुमान बसवला आहे. आणि वैकुंठीचा राणा तर सारथी आहे. सारथी शारंग धरू अर्जुनाचे. देखा नवलतया प्रभूचे, अद्भुत प्रेम भक्तांचे, जे सारथ्य पार्थाचे करतीव असे. पायगू पाठीशी घातला, आपण पुढे झाला. भगवंताचं कौतुक काय बघा, बाण लागला तर पहिला भगवंताला लागेल. ह्याला म्हणतात शिष्य, भाऊ, सखा, मित्र, ह्याच्यावरचं प्रेम.
बायको पाठीशी घातला आपण पुढे राहिला, तेणे पांचजन्य स्फरेला हवलीळाची, तो महाघोष थोरू निर्जदासे गहिरू, जैसा उदयला लोपी दिन करू नक्षत्रांते, तैसे दुर्बंबाळो भवते कौरव दळी गाजत होते, ते हारपोनी नेणे केवते, गेले ते थम. 41 रथाच्या ध्वजस्तंभावर मूर्तिमंत शंकर असलेले म्हणजे अवतार मारुतराय असून अर्जुन योद्धा व सारथी भगवान कृष्ण होते. पहा भगवंताचे आपल्या भक्तावर कसे आश्चर्यकारक प्रेम आहे. मग अशी बोललो ना आपण, स्वतः भगवान अर्जुनाचे सारथ्य करू लागले, आपला दास पाठीची घालून आपण शत्रूच्या समोर आले. त्या भगवंताने सहज लीलेने पांचजन्य फुंकला. पण त्याचा ध्वनी इतका मोठा झाला की सूर्य उगवला असता ज्याप्रमाणे नक्षत्रे लोपून जातात त्याप्रमाणे त्या नादानेही कौरव सैन्यात जे नाद घुमत होते ते सर्व कुठे लोपले गेले काय कळेना. कौरव सैन्यामध्ये प्रचंड नाद झाले. पण आता हे नाद ऐकल्यावर अर्जुन, भीम, कृष्ण यांचे नाद ऐकल्यावर ते नाद कुठल्या कुठे उडून गेले, पताही नाही लग गया. पुढे आले बाकीच्यांनी पण नाद केले. ते सगळे द्रुपद, द्रौपद, सौभद्र सगळेच. ते गीतेतलं आहे ना. आता आपण माऊलीचं वाचतोय. आडवा कॅमेरा असतानाचे हे ॲडजस्टमेंट आहे, पण पुस्तक पुढे आहे त्यामुळे तेही थोडंसं होतं. बसलोय मी तुमच्यासमोर, तुम्ही माझ्यासमोर बसलाय. हां ठीक आहे. तर एक मुद्दा असा मग अशी चालला होता आपला की तारतम्य. असं आहे की ज्यांनी आपल्यावर आक्रमण केलं, पारतंत्र्य लादलं, त्यानंतर एकाने लादलं, मग दुसऱ्यांनी लादलं, ते चांगलं नाही झालं, ते परत होऊ नाही द्यायचं. परंतु अशी काही माणसं आहेत की ते तारतम्य बाळगलं असता ती माणसं आपल्याला गोड दिसतील. त्यांचं चरित्र वाचलं, अभ्यास केला, त्यांचा जात धर्म देश कुठला आहे हे न बघता त्यांच्यावर प्रेम करता आलं पाहिजे, सरसकट नाही. जसं मागे मी मानव जागरण मंच या आपल्या कामामध्ये असं म्हटलं की चार्ली चॅप्लिन त्याने भले आईच्या याच्यासाठी, आणि तसाही काय आपला काही द्वेष नाही ते कुठल्याबद्दलच काही, तर तो चार्ली चॅप्लिन मला प्रिय वाटतो. त्यानंतर खालिद हुसेन मला प्रिय वाटतं. त्याचं माझे वयही सारखं आहे आणि काही काही मॅनरिझम्स पण सारखे आहेत. तो मला प्रिय वाटतो. हॉलिवूडमधले लोक प्रिय वाटतात, पण ते खरं त्यांची पर्सनॅलिटी मला माहीत नाही ना. मग त्यांची नावं कशाला घेऊ. डाकोटा जॉन्सन फार आवडते, पण ती आवडते म्हणजे दिसणं किंवा तिचं काम करणं याच्याबद्दल आहे. ती पर्सनली काय माहीत नाही. पण मला चार्ली चॅप्लिन पर्सनली काय होता हे माहिती. मला खालिद हुसेन पर्सनली काय माहिती आहे. त्यानंतर हा खालिद हुसेन माझ्या वेळचा जन्म आहे आणि ते माझ्या आईच्या वेळचा जन्म असलेली मुलगी आहे की जिने पोलंडमध्ये लपले असताना डायरी लिहिली. ती तर माझ्या इथंच आहे. तर जेव्हा तुम्हाला असं कळेल की आपला सर्व समावेशक आहे, की ज्याने आपला विध्वंस केला त्याच्याबद्दल ठेवायचं आहे, त्याच्या अख्ख्या जाती धर्माबद्दल नाही ठेवायचं आहे राग. म्हणून मी ब्राह्मणांच्या डिफेन्समध्ये असं बोललो आहे. कारण आपलं असं आहे की ज्याची बाजू पडती होत जाईल, विनाकारण पाडल्या जाईल, आणि जो बरोबर आहे असं असेल त्याची बाजू घ्यायची. दलितांची घेतली, माहिती आहे तुम्हाला, हे आता परत नाही सांगत. पण की ब्राह्मणांच्या बाबत सुद्धा हे असं केलं पाहिजे ना, की काही विशिष्ट ब्राह्मणांनी काही काही गोष्टी केल्या असतील, तशा त्या मराठा लोकांनी पण केल्या, वैश्यवाण्यांनी पण केल्या.
पण सरसकट सगळ्या ब्राह्मणांवरच मोठा राग धरून बसलेत लोक. तर मी त्याला विरोध करतो. तसं सरसकट सगळ्या मुसलमानांवर, सगळ्या ख्रिश्चनांवर राग धरणं नो वे. आणि यालाच तारतम्य म्हणतात. हे तारतम्य तुमच्या आमच्यामध्ये कधी येणार? जर वाचलं तर. कारण माऊली हे ब्राह्मण जन्माने असून देखील आमचे चर्मकार असलेले सर म्हणतात. आणि अशा अनेक आहेत, एक नाही, अशा अनेक आहेत वेगवेगळ्या जातींमध्ये की ते माऊलीला मानतात. मग त्यांना तारतम्य कळलं. जे पुन्हा पुन्हा वाचतात त्यांना तारतम्य कळलं. नाही, ब्राह्मण होता ज्ञानू त्याला ठोका. असं हे लोक करत नाहीत की ज्यांनी ह्याला वाचलंय. ते उदाहरण दिलं असेल ना तुम्हाला की आमचे ते चर्मकार आहेत, माझे पेशंट होते आणि शाळेत शिक्षक आहेत, प्रचंड ज्ञानेश्वरी वाचतात. तर त्यांनी असं म्हणलं की माऊलीच्या मागे पुढे कोणी नाही. म्हणजे अल्टिमेट कोण आहे तर ही माऊली आहे. दुसरं काही वाचायची गरज राहत नाही. दुसरं काय वाचून हे नाही वाचलं तर उपयोग नाही. सांगितलं एकदा, रिपीट होऊ दे. तर हे तारतम्य या माऊलीमुळे निर्माण होतं. आणि मग आपण खऱ्या अर्थाने पर्सन टू पर्सन जेव्हा काम करतो त्यावेळेला आपण या सगळ्या जाती धर्माच्या पलीकडे जातो. आणि मग आपल्याला चोखा मिळण्याचं दुःख आहे, आपल्या हृदयाचं दुःख होऊन बसतं. मग अशी जसं मी ॲना फ्रँक, खालिद हुसेन, चार्ली चॅप्लिन हे सांगितलं, तसं माझ्यापेक्षा वेगळ्या जातीमध्ये जन्माला आलेल्या आंबेडकरांबद्दल मला प्रेम वाटतं. त्यानंतर मला चोखामेळ्याबद्दल तर भयानक रडू येतं, अक्षरशः रडू. ते वाचताना आलेलं आहे. म्हणजे आता रोज सारखं नाही रडत बसत, अरे चोखामेळा असं नाही, पण ते झालेलं आहे. तर हे तारतम्य शिकायला हवं हे. आणि त्यासाठी भरपूर सतत वाचून ग्रहण करत गेलं पाहिजे. इथेही आपण फक्त जस्ट एक हे देतोय, प्रेरणा देतोय. आता अनोळखी लोक येऊन सुद्धा म्हणतात. म्हणजे एक मित्र आला, तो ग्रुपमध्ये आहे, आणि दुसरा त्याच्याबरोबर आला. तो म्हणला, अहो तुमचं फार चांगलं चाललं आहे. म्हणजे मित्रांनी म्हणणं ठीक आहे, पण हा कोण आहे मला माहीत नाही. तो पण म्हणाला आता चांगलं चाललंय असं तो म्हणाला. त्या अर्थी त्याच्या डोळ्यासमोर हे ज्ञानेश्वरी वाचन भाग 1, 2, 3 व्हॉटेवर येत आहे ना, तेवढंच आपलं काम आहे. ते डोळ्यासमोर येते. उपनिषदांचे 62 भाग झाले, तसं आता हा 21वा भाग झाला. वाहतो ही 21 दुर्वांची जुडी. असं त्या ठिकाणी आपण आहोत. कुठे आलोय आता? 145 झाले का? भगवंताचे आपल्या भक्तावर कसं प्रेम आहे. भगवंताने आपला दास पाठीची घालून आपण शत्रूच्या समोर झाले. पण त्याचा भगवंतानी पांचजन्य फुंकला. त्याचा ध्वनी इतका मोठा झाला की सूर्य उगवला असता ज्याप्रमाणे नक्षत्रे लोपून जातात, त्याप्रमाणे त्या नादाने कौरव सैन्यात जे नाद घुमत होते ते लोपले गेले. तसेच ज्याचा आवाज फार घुमणारा व गंभीर गर्जना करणारा आहे असा आपला देवदत्त या नावाचा शंख अर्जुनाने वाजवला. तैसेची देखे येरे निनादे अति गहरे, देवदत्त धनुर्धरे स्फुरिला. ते दोन्ही शब्दाचाट मिनले एकवट, तेथा ब्रह्मकटाह शतकुट. हो पाहतसी तव वेमसेनू विसणेला, जैसा महाकाळ खवळला. तेणे पौंड्र आस्फुरला महाशंखू, तो महाप्रलय जलधरू, जैसा गडगडिला गहरू. तव अनंत विजयो ज्येष्ठो आस्फुरित असे, न कोळेस घोष सहदेवे मणिपुष्पक, जेणे नादे आतंकू गजबजला टाके. देवाचा पांचजन्य अर्जुनांचा देवदत्त असे दोन्ही शंख एकत्र मिसळले. आता हे दोन्हींचं सामालिकमेशन झालं एका वेळेला फुंकले गेल्यामुळे. सो व्हॉट हॅपन्ड इज, एकत्र जेव्हा आले ही दोन्ही आवाज, तेव्हा आता ब्रह्मांडाचे तुकडे होऊन जाणार असं वाटलं. इतका भयानक तो आवाज होता. आणि हे काय कमी पडलं म्हणून तो महाकाय भीम उठला. म्हणजे तो झोपला नव्हता, तो जागा झाला म्हटले, पण जागा झाला म्हणजे झोपलेला नाही, तो ॲक्टिवेट झाला. आता भीम ॲक्टिवेट झाल्यावर काय ताकद आहे माहिती आहे. आणि त्याने पौंड्रम शंख फुंकला.
प्रलय काळाच्या मेघाप्रमाणे. प्रलय काळ जेव्हा होतो तेव्हा प्रचंड मेघाचा गडगडाट होतो आणि भरपूर पाऊस पडतो. मेघाप्रमाणे गडगडाट झाला. तितक्यात युधिष्ठिराने आपला अनंत विजय नावाचा शंख फुंकला. तर हा अनंत विजय राजा, हा युधिष्ठिराचा शंख आहे, तो फुंकला गेला. नकुलाचा सुघोष आणि सहदेवाचे मणिपुष्पक हे वाजले. या सगळ्यांच्या एकत्र नादाने आता यमही घाबरला. हे थोडं उपमा अलंकार असतं, थोडं अतिरंजितपणा असतं. यम कोणाच्या बापाला घाबरणार आहे हो, त्यालाच मृत्यू नाही, तो सगळ्यांचा मृत्यू. सो यम घाबरून गेला हो, असं म्हटलंय माऊलीने. तर 150 झालेत. अरे यार पुढे त्यांनी 150 झालेत ओव्या. श्लोक झालेत 19. तिथे थांबूया. अजून याचे 13 श्लोक आहेत 150च्या पुढे. पुढच्या वेळी बघूया. बाबा अरे आज काय बडबडत बसलो, 26 मिनिटं झाली. चलो बेअर विथ मी, कृपया चलते रहो मेरे साथ, मत छोड़ो. धन्यवाद. थैंक यू वेरी मच.